welcome to next lecture session of Fundamentals of Power Electronics. So outlines of today's session is the fourth unit, that is the phase control rectifier. So in phase control rectifier we are going to see the third type of a first classification, that is single phase half wave control rectifier with RL load and along with the freewheeling diode. So in last session I have explained half wave control rectifier using a RL load here. So what is the difference between R load and RL load also I have explained. So जेव्हा R load यूज करेल तेव्हा आउटपुट व्होल्टेज कसं येणार आहे, सी आर लोड असेल तर सगळ्याला इनपुट काय असणार, AC ॲज अ इनपुट देणार आहे आम्ही, भलेही ते आर लोड असू दे किंवा RL लोड असू दे. फेज कंट्रोल रेक्टिफायरचं मेन फंक्शनच काय आहे, इट कन्वर्ट्स AC सप्लाय इन द फॉर्म ऑफ अ DC सप्लाय हिअर. सो DC इथं काय होणार आहे, कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड परत दोन कॅटेगरी येणार आहे. कंट्रोल्ड रेक्टिफायरमध्ये आम्ही रेक्टिफिकेशनसाठी काय यूज करणार आहे, डायोड इज युज्ड ॲज अ रेक्टिफिकेशन एलिमेंट हिअर अँड इन कंट्रोल्ड रेक्टिफायर SCR इज युज्ड ॲज अ रेक्टिफाईंग एलिमेंट. आणि ज्यावेळी आम्ही गेट पल्स देणार त्याच वेळी आम्हाला काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज मिळणार. म्हणजे इथं काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड इन अ फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर हिअर. सो आउटपुट व्होल्टेज कसं कंट्रोल करू शकतोय, जेव्हा गेट पल्स देणार तिथूनच आपल्याला काय मिळणार, आउटपुट मिळणार. हे झालं आर लोडला, म्हणजे आर लोडला काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्हच असणार आहे. बट RL लोडला काय असणार, आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह मिळणार कुठंपर्यंत, AC सप्लाय झिरोला रीच होईपर्यंत. आणि एकदा AC सप्लाय झिरोला रीच झालं तर तिथून आउटपुट व्होल्टेज थोडं काय मिळतंय, निगेटिव्ह मिळते. का निगेटिव्ह मिळणार आहे, लोडमध्ये आम्ही काय यूज करणार आहे, RL यूज करणार. सो R असल्यामुळं हाय तसं ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल जेव्हा सप्लाय लोडला कनेक्ट होतोय तेव्हा आउटपुट व्होल्टेज हाय तसं पॉझिटिव्ह मिळणार. नेक्स्ट सप्लाय काय होणार, इथं स्टॉप होणार. कधी सप्लाय जर झिरोला रीच झालं तर SCRचं करंट काय होणार आहे, झिरो होणार. SCRचं करंट जर झिरो झालं तर ड्यू टू दी नॅचरल कम्युटेशन SCR काय होतंय, ऑफ होतोय. SCR ऑफ झालं देन इट ॲक्ट्स ॲज अ ओपन स्विच. सो SCR ओपन स्विच झालं तर सप्लाय लोडला कनेक्ट होणार नाही. बट ड्युरिंग द कंडक्शन पिरियड इंडक्टर असल्यामुळे जेव्हा इंडक्टरच्या थ्रू करंट जाणार देन इंडक्टर डेव्हलप्स इट्स सेल्फ इंड्युस्ड EMF हिअर. सो इंडक्टर सेल्फ इंड्युस्ड EMFचं डायरेक्शन काय असणार आहे, ज्या डायरेक्शननी करंट फ्लो होणार त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय होणार आहे, EMF डेव्हलप होतोय. सो जेव्हा सप्लाय डिस्कनेक्ट होते तेव्हा इंडक्टरचं व्होल्टेज आम्हाला इथं काय मिळणार आहे, ॲज अ निगेटिव्ह व्होल्टेज मिळणार. सो दिस इज द वेवफॉर्म डिफरन्स बिटवीन R लोड अँड RL लोड. R लोड असेल तर आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, नुसता पॉझिटिव्ह पल्सेस मिळणार. आणि RL लोड असले तर आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज नेगेटिव्ह असणार आहे. सो ह्याच्यामुळं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असं वेव मिळाल्यामुळं जेव्हा हे पूर्ण आउटपुटचं ॲव्हरेज जर कन्सिडर केला तर ॲव्हरेज व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार. सो का कमी होतं आहे, आउटपुटमध्ये थोडा व्होल्टेज निगेटिव्ह आहे आणि थोडं पॉझिटिव्ह आहे. सो जे काही निगेटिव्ह व्होल्टेज आहे तो पॉझिटिव्ह पल्समधनं डिडक्ट होणार आहे. सो जेव्हा DCचा आउटपुट व्होल्टेज ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज आम्ही कन्सिडर करणार आहे RL लोडसाठी, त्यावेळी हे निगेटिव्ह पल्स जनरेट होणार आहेत. त्यामुळं ते निगेटिव्ह पल्स तर त्याच्यामुळे इथं काय होतं, आउटपुट व्होल्टेज रेड्यूस होते. सो RL लोड यूज केल्यामुळे काय होणार आहे, निगेटिव्ह पल्स जनरेट होणार. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ निगेटिव्ह पल्स जेव्हा आउटपुटचं टोटल ॲव्हरेज घेणार आहे ते ॲव्हरेज व्हॅल्यू काय होतं, रेड्यूस होते. बट R लोडमध्ये निगेटिव्ह पल्स नाही आहे. सो ॲव्हरेज जरी कन्सिडर केला तरी त्याचं व्हॅल्यू कमी होणार नाही. तर हा RL लोडचा मेन ड्रॉबॅक आहे. सी लोड कुठलाही असू शकतोय, ॲज अ बल्ब फक्त लॅम्प ॲज अ लोड यूज केला तर ते R लोड होणार. त्याच प्लेसमध्ये एखादा DC मोटर यूज केला कमी HPचं तर ते लोड काय होणार आहे, RL लोड म्हणून होणार. सो सपोज जर DC मोटरचं स्पीड आपल्याला कंट्रोल करायचं आहे बाय युझिंग अ फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर तर त्या कंडिशनमध्ये DC मोटरला काय मिळणार आहे, नेगेटिव्ह पल्स ॲज आउटपुट इनपुट मिळणार. तर त्याच्यामुळं जे काही DC मोटरला लोड जाणार आहे ते सप्लाय जाणार ते सप्लाय कमी होते. त्याच्यामुळं काय होऊ शकतोय, DC मोटरचा ऑपरेशनवर इफेक्ट होऊ शकते. तर मेन रिझन इथं काय आहे, ज्या ज्यावेळी RL लोड यूज करणार आहे
त्यावेळी असं काही अरेंजमेंट करावं लागणार आहे की हा निगेटिव्ह पल्स तिथून काय व्हायला पाहिजे, रिमूव्ह व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आउटपुट डीसीचं ॲव्हरेज घेतला तर तो आउटपुट डीसीचं ॲव्हरेज काय असायला पाहिजे, इन्क्रीज्ड व्हॅल्यू पाहिजे. सो द लोड कॅन बी परफॉर्म्ड व्हेरी वेल हिअर. सो त्यासाठी जनरली जेव्हा आर एल लोड यूज करतात, अलॉंग विथ द आर एल लोड इथं काय यूज करतात, फ्री विलिंग डायोड. So the main basic reason to use a freewheeling diode during a RL load is to remove the negative pulse which is generated when the SCR is in a off condition, and this negative voltage is available due to the presence of inductor, because inductor develops the self-induced EMF across it, and that self-induced EMF is a opposite direction to the supply as per the Lenz law here. So that negative voltage is available as output voltage. So when we take average of all the DC supplies, or when we take the average of output DC voltage, then the average DC voltage will be reduced here. So due to which the performance of connected load may reduce here. So to overcome this problem or overcome this drawback, the freewheeling diode is used. So the freewheeling diode is used only when the load is used as a RL load. आर लोडला फ्रीव्हीलिंगची गरजच नाही आहे. का म्हणजे आर लोडचा आउटपुट ऑटोमॅटिकली काय असतोय, पॉझिटिव्ह असतोय. आर एल लोड असल्यामुळं जे काही नेगेटिव्ह जनरेट होणार आहे त्या नेगेटिव्हला रिमूव्ह करण्यासाठी इथं काय यूज होणार आहे, फ्रीव्हीलिंग डायोड यूज होणार आहे. सो दॅट इज द मेन रिझन टू यूज अ फ्रीव्हीलिंग डायोड. आणि नेक्स्ट काय आहे, आर एल लोड असल्यामुळं करंट जे डेव्हलप होणार आहे, लोड करंट, तो करंट काय असतं, डिस्कंटिन्युअस असते. तर त्या करंटला कंटिन्युअस करण्यासाठी आणि परत काय होणार आहे, फ्रीव्हीलिंग डायोडचा यूज होणार आहे. आणि नेक्स्ट जेव्हा आउटपुट डीसी व्होल्टेज जर इम्प्रूव्ह झाला तर ऑटोमॅटिकली त्याची एफिशियन्सी इन्क्रीज होणार आहे. सो फ्रीव्हीलिंग डायोडचा मेन ॲडव्हान्टेजेस काय आहे, एक फ्रीव्हीलिंग डायोड नेगेटिव्ह व्होल्टेजला रिमूव्ह करणार, करंटला कंटिन्युअस करणार, लोड करंटला, आणि फेज कंट्रोल रेक्टिफायरचं जे काही एफिशियन्सी आहे त्या एफिशियन्सीला ते काय करते, इन्क्रीज करते. सो दिस इज द मेन रिझन टू यूज अ फ्रीव्हीलिंग डायोड फॉर आर एल लोड. सो मेन काय आहे, आर एल असल्यामुळे लोड नेगेटिव्ह होतोय, त्या नेगेटिव्ह असल्यामुळे ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज कमी होणार आहे. सो त्या ड्रॉबॅकला रिमूव्ह करण्यासाठी फ्रीव्हीलिंग डायोड यूज करणार, आणि फ्रीव्हीलिंग डायोड यूज केल्यामुळं नेगेटिव्ह व्होल्टेज रिमूव्ह होणार, नेगेटिव्ह व्होल्टेज रिमूव्ह होणार, करंट कंटिन्युअस होणार, आणि एफिशियन्सी सुद्धा काय होणार आहे, इथं इन्क्रीज्ड एफिशियन्सी मिळणार. सो दीज आर द मेन रिझन टू यूज अ फ्रीव्हीलिंग डायोड फॉर आर एल लोड. Next, the classification already we have studied. The control rectifier which has two types, half control rectifier and full wave control rectifier. So half wave मध्ये पण 3 categories, full wave ला सुद्धा 3 categories. So in that today we are going to study RL with the freewheeling diode. So this is the structure, circuit diagram of RL load using freewheeling diode here. So single phase half wave controlled rectifier with RL load with a freewheeling diode. So काय है, सी AC सप्लाय यूज करणार आहे, बिकॉज AC VL इथं काय करणार आहे, आम्ही कन्वर्ट करणार आहे DC मध्ये. सो ते इनपुट काय यूज करणार आहे, तर AC यूज करणार. तर ते AC सप्लाय कोणता कनेक्ट आहे, सिंगल SCR ला. सो वाय वी आर युजिंग अ सिंगल SCR, बिकॉज द सर्किट इज हाफ वेव. एक SCR यूज केला तर तो सर्किट काय होतोय, हाफ वेव. का म्हणजे ते SCR फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला कन्वर्ट करणार. नेक्स्ट आता फक्त आउटर सर्किट डायग्राम कन्सिडर करा. द आउटर सर्किट डायग्राम कशासारखा आहे, सेम ॲज अ सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर ओनली विथ द RL लोड. सो RL लोड नुसता असेल तर इथं काय होतंय, निगेटिव्ह डेव्हलप होतंय. तर त्या नेगेटिव्ह आउटपुट व्होल्टेजला रिमूव्ह करण्यासाठी इथं काय यूज केलेला आहे, डायोड. सो दॅट इज denoted by the FD. FD indicates freewheeling diode. So always remember the freewheeling diode is connected across the load and which is connected in a anti-parallel direction with the load. So जे काही opposite direction मध्ये काय होणार आहे, freewheeling diode कनेक्ट होणार. का म्हणजे सप्लाय पासून freewheeling diode ऑपरेट होणार नाही. ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल SCR ऑन असणार आहे, आणि त्याच सप्लायने जर फ्रीव्हीलिंग डायोड ऑन झाला
तर लोडला आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही म्हणून, आणि जे काही लोडचं निगेटिव्ह डेव्हलप होणार आहे त्या निगेटिव्हला रिमूव्ह करण्यासाठी इथं काय यूज केलेलं आहे, फ्री व्हीलिंग डायोड यूज केलेला आहे. सो फ्री व्हीलिंग डायोडचं कनेक्शन कधीही काय असतोय, इट इज कनेक्टेड इन अ अँटी पॅरलल विथ दी RL load here. So now let us see the circuit connection. First, the AC supply which is connected to the SCR. SCR's cathode terminal is connected to series combination of R and L load, and second terminal of L is connected to the supply negative. Next, across the RL load, the freewheeling diode is connected, and the connection of freewheeling diode is in an anti-parallel direction. So let us see the working. See, this is the graphical representation of output voltage, output current, and freewheeling current and voltage across the thyristor. So for your purpose or for your theoretical purpose, you consider up to input waveform, output voltage and output current. Not required to draw all these three waveforms here. So just for the theoretical knowledge, I am here giving the all waveforms. So first we'll see the positive half cycle, or let us will consider for one cycle. So one cycle means it is a combination of positive half cycle as well as a negative half cycle. So first consider 0 to pi, that is a positive half cycle. So when supply is positive, the same connection, upper point is positive, lower is negative. It means this terminal is positive and the lower point is, so this is positive and this is negative. So this is a positive and this point is negative. So during positive half cycle, upper terminal is positive. So हा positive कुठं कनेक्ट होणार आहे, SCR च्या एनोडला, आणि हा निगेटिव्ह कुठं कनेक्ट होणार आहे, थ्रू द लोड कॅथोडला कनेक्ट होणार. म्हटल्यावर SCR चं कंडिशन काय असणार आहे, फॉरवर्ड असणार बट ऑन नसणार आहे, म्हणजे फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. सो हा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला ड्युरिंग अ इन्स्टंट अल्फा हा पॉइंटला, सो हा अल्फाच्या पॉइंटला जर गेट पल्स अप्लाय केला तर SCR काय होतो, इथं ऑन होणार आहे. सो गेटला पल्स दिला तर SCR ऑन होणार आहे. ऑन झालेलं SCR ऑपरेट कसं होतंय, इट ॲक्ट्स ॲज अ क्लोजर स्विच. सो SCR क्लोज झालं तर जे काही सप्लाय आहे पूर्ण सप्लाय लोडला कनेक्ट होणार आहे सी, आणि सेम कंडिशनला SCR ऑन होणार तर हा पॉझिटिव्ह पॉइंट इथं कनेक्ट होणार आहे आणि हा निगेटिव्ह पॉइंट इथं कनेक्ट होणार आहे. सो हा सप्लाय डायोडच्या कॅथोडला पॉझिटिव्ह, ॲनोडला निगेटिव्ह, तर डायोड काय होतो, इथं रिव्हर्स बायस असणार आहे. सो ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल फ्री व्हीलिंग डायोड ऑपरेट होणार नाही. म्हटल्यानंतर लोड करंटचं डायरेक्शन काय असणार आहे, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह सप्लाय टू SCR, SCR to R, R to L, L to again back to the supply negative. So this will be the load current direction here. So load जर थ्रू द RL फ्लो झालं तर इथं बघा आउटपुट व्होल्टेज कसं मिळणार आहे, अल्फाला आम्ही गेट पल्स दिलो, अल्फापासून कुठंपर्यंत आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे, सप्लाय 0ला रीच होईपर्यंत. सो ज्या कंडिशनला करंट थ्रू द लोड फ्लो होते त्यावेळी इंडक्टरच्या थ्रू सुद्धा करंट फ्लो होणार आहे. सो हा डायरेक्शननी इंडक्टरमध्ये काय होणार आहे, करंट फ्लो होणार. सो इंडक्टरचं प्रॉपर्टी काय आहे, when inductor gets the supply it develops its self induced EMF which is in opposite to the flow of current. So current upper to downward direction ला येते तर EMF कसं असणार आहे, अप्पर टर्मिनल निगेटिव्ह, लोअर टर्मिनल काय होणार आहे, पॉझिटिव्हली डेव्हलप होणार. सो हा EMF डेव्हलप झाला. नेक्स्ट आता इथं ग्राफिकल वेवफॉर्म मध्ये बघा, 0 to पाय इथंपर्यंत पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल SCR काय आहे, ऑन होणार, गेट पल्स दिल्यावर ऑन होणार, ॲक्ट्स एज अ क्लोजर स्विच. सो जे काही सप्लाय आहे ते पूर्ण सप्लाय काय होणार, लोडला कनेक्ट होणार. सप्लाय लोडला कनेक्ट झालं तर आपल्याला इथं काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. सो कुठंपर्यंत आउटपुट मिळणार, अल्फा टू पायपर्यंत आउटपुट मिळणार. नेक्स्ट सप्लाय पायला रीच झालं तर ऑटोमॅटिकली पायला म्हणजे 0ला रीच होतोय सप्लाय. सप्लाय 0ला रीच झालं तर इथून फ्लो होणार करंट 0 होणार आहे. करंट 0 झालं तर SCR काय होतोय, SCRचा करंट होल्डिंगपेक्षा कमीला रीच होणार. सो SCR टर्न्स ऑफ
due to natural commutation, and during a off period it acts as a open switch. So हिथून फ्लो होणारा सप्लाय किंवा करंट डिस्कनेक्ट होतंय तर लोडला कुठलाही सप्लाय मिळणार नाही. लोडचं करंट काय होणार, लोड करंट किंवा आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, 0 होणार. बट लोड काय यूज केलेला आहे, RL लोड यूज केला आहे. तर RL लोडमध्ये काय होणार आहे, RLचं EMF रिलीज होणार. सप्लाय यायचं बंद झालं तर EMF काय होतोय, रिलीज होतोय. बट EMF काय आहे, निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे. सो EMF निगेटिव्ह असल्यामुळं हा EMF लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह, अप्पर टर्मिनल इज नेगेटिव्ह. तर हा पॉझिटिव्ह EMF जेव्हा रिलीज होतोय ते पॉझिटिव्ह EMF कुठं कनेक्ट होणार आहे, ॲनोड ऑफ अ फ्री विलिंग डायोड. आणि हा नेगेटिव्ह कुठं कनेक्ट होणार आहे, कॅथोड ऑफ अ फ्री विलिंग डायोड. सो डायोडला सप्लाय मिळालं तर डायोड डायरेक्टली ऑन होतंय, त्याला कुठलाही गेट टर्मिनलची गरज नाही आहे. जे काही सप्लाय असेल त्याच्यावरनं डायोडला काय करू शकतोय, ऑपरेट करू शकतोय. इट डिपेंड्स अपॉन दी मटेरियल युज्ड फॉर सिलिकॉन अँड जर्मेनियम. बट जेव्हा हा ड्युरिंग अ निगेटिव्ह हाफ सायकल ऑर एल्स सप्लाय जर 0ला रीच झालं, तर सप्लाय जेव्हा 0ला रीच होणार आहे हा पॉइंटला, तर त्यावेळी SCR काय होणार आहे, ओपन स्विच होणार. ड्यू टू दी नॅचरल कम्युटेशन इट टर्न्स ऑफ अँड इट ॲक्ट्स ॲज अ ओपन स्विच. SCR ओपन झालं तर सप्लाय लोडपासून डिस्कनेक्ट होतोय. त्यावेळी EMF काय, इंडक्टर काय करणार आहे, त्याचा EMF रिलीज करणार. ड्यू टू दी इंडक्टर EMF फ्री विलिंग डायोड काय होणार आहे, फॉरवर्ड बायस्ड होणार किंवा फ्री विलिंग डायोड कंडक्ट होणार आहे. फ्री विलिंग डायोड जर कंडक्ट झालं तर हा EMFचं करंट काय होणार आहे, थ्रू द डायोड फ्लो होणार हा डायरेक्शननी. सो करंट जर हा डायरेक्शननी फ्लो झाला तर हा EMF पूर्ण जे काही डेव्हलप झालेला EMF आहे तो सगळा EMF काय होतोय, फ्री विलिंग डायोडमध्ये इंड्यूस होतोय. सो फ्री विलिंग डायोडमध्ये जर EMF सगळा हाय तसं इंड्यूस झालं तर आउटपुट व्होल्टेज 0 होणार. म्हणजे जे काही RL मध्ये निगेटिव्ह डेव्हलप होत होतं ते निगेटिव्ह इथं डेव्हलप होणार नाही, तर आपल्याला फक्त आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह पल्स ॲज अ आउटपुट मिळणार. सो ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ फ्री विलिंग डायोड EMF जरी रिलीज झालं इंडक्टरचं तर ते पूर्ण EMF काय होणार आहे, फ्री विलिंग डायोडमध्येच इंड्यूस होणार आहे. म्हणजे फ्री विलिंग डायोडलाच ऑपरेट करणार आहे ते. त्याच्यामुळं आउटपुट व्होल्टेज आपलं काय राहतोय, 0 राहतंय. सो नेगेटिव्ह असलेलं पूर्ण आउटपुट व्होल्टेज रिमूव्ह होणार. आणि हा आउटपुट व्होल्टेजचं जर आपण ॲव्हरेज व्हॅल्यू घेतला तर ॲव्हरेज व्हॅल्यू काय असणार आहे, इम्प्रूव्ड ॲव्हरेज व्हॅल्यू असणार. ॲव्हरेज जर इम्प्रूव्ह झाला तर एफिशियन्सी ऑटोमॅटिकली काय होतोय, इम्प्रूव्ह होतोय. नेक्स्ट सपोज जर करंट बघितला तर करंट इन्क्रीज होणार, नेक्स्ट रेड्यूस होणार आहे. बट करंट 0ला रीच होत नाही. का, म्हणजे EMF मुळे जे काही EMF फ्री विलिंग डायोडमध्ये इंड्यूस होणार आहे त्याच्या थ्रू करंट सुद्धा थ्रू द RL परत फ्लो होणार आहे EMFचा करंट. तर तो करंट फक्त काय होणार आहे, रेड्यूस होणार आहे. बट तो करंट 0ला रीच होत नाही. सो ड्यू टू दिस करंट रिमेन्स अ कंटिन्युअस. RL जर फ्री विलिंग डायोड जर यूज केला नाही तर करंट काय होतंय, 0ला रीच होतंय. आणि करंट जर 0ला रीच झालं देन दॅट करंट बिकम्स अ डिसकंटिन्युअस करंट. सो त्याच्यामुळं परत एफिशियन्सी काय होऊ शकतोय, रेक्टिफायरचा रेड्यूस होऊ शकतोय. सो दीज आर द मेन advantages of using a freewheeling diode. So basic general points काय काय आहेत, ड्युरिंग अ पॉझिटिव्ह हाफ सायकल SCR फॉरवर्ड असणार, गेट पल्स दिल्यावर SCR ऑन होणार आहे. तर सप्लाय काय होतोय, लोडला कनेक्ट होतंय. सप्लाय लोडला कनेक्ट झालं तर लोडच्या अक्रॉस काय होणार आहे, EMF डेव्हलप होणार ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ इंडक्टर अँड दॅट EMF विल बी अपोजिट इन डायरेक्शन. अप्पर इज नेगेटिव्ह अँड लोअर विल बी पॉझिटिव्ह. नेक्स्ट सप्लाय 0ला रीच होणार. सप्लाय जर 0ला रीच झालं तर पूर्ण सप्लाय 0ला रीच झालं तर SCR ऑफ होतोय अँड इट ॲक्ट्स ॲज अ ओपन स्विच. सो सप्लाय डिस्कनेक्ट होणार लोडपासून तर इंडक्टर काय करणार आहे, EMF रिलीज करणार. आणि इंडक्टरचा EMF मुळे काय होतंय, फ्री विलिंग डायोड फॉरवर्ड बायस्ड होणार आणि फ्री विलिंग डायोड काय होणार आहे, ऑपरेट होणार. सो जे काही EMF आहे तो एंटायर EMF काय होतोय, फ्री विलिंग डायोडमध्येच इंड्यूस होणार आहे. ड्यू टू विच द नेगेटिव्ह व्होल्टेज विल बी रिमूव्ड हिअर. आणि करंट सुद्धा काय होणार आहे, कंटिन्युअस होणार. सो ॲज द नेगेटिव्ह व्होल्टेज इज रिमूव्ड, if we take the average of output DC voltage, the entire output voltage average value will be increased here. And as the current is continuous,
So due to which efficiency of a rectifier will be increased. So these are the major advantages of using a freewheeling diode whenever we use load as a RL load. Thank you.